सगळ्यांना शुभ शनिवार। आज आपण कुळदाची शेंगोळी करणार आहोत। त्यासाठी साहित्य: कुळदाचे पीठ, कोथिंबीर, मीठ, जिरे, मिरची, ओवा आणि लसूण घेतलेला आहे। आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते सांगणार आहे। दाखवलेले मिश्रण हे अशा प्रकारे वाटण केलेले आहे त्याचे, आणि ते परातीत घेऊन मी पिठात मळणार आहे। हे पीठ आहे ना चिकट असतं, तर ते असं चिकट होतंच, तर मस्त त्याचा सुगंध येत आहे, खमंग वास सुटलेला आहे। आणि तेलाचा हात लावून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। मस्तपैकी कडकडीत तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, जिरे आणि लसूणच्या पाकळ्यांचं वाटलेलं मिश्रण टाकलं आहे। याचा तडका द्यायचा। त्यानंतर हे पाणी, याच्यामध्ये थोडंसं चमचाभर पीठ टाकलेलं आहे, ते याच्यात आपण टाकणार आहोत। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ॲड करत आहे। मस्त असं आधण तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये सुंदर वेगवेगळ्या आकारात छान पातळ अशा शेंगोळ्या बनवायच्या आहेत, आणि त्या याच्यात सोडायच्या आहेत। थोडंसं पीठ जर आपण सैल ठेवलं तर छान आकारही येतो आणि ते चवीलाही मऊ असं लागतं। अशा प्रकारे सुंदर अशी शेंगोळ्याची डिश तयार झालेली आहे। ती तुम्ही बाजरीची भाकरी, हा तव्यावरचा ठेचा बनवला आहे त्याबरोबर त्याचा आस्वाद घेऊ शकता। अशा प्रकारे मस्तपैकी आपली डिश तयार आहे।